बरोबर. आज जे मनोज जरांगे जे आहे हे माझ्या मतदारसंघातील कोणाच्या तरी दारावर जाण्यासाठी, म्हणजे तिथे काही दुःख झालेलं असतं त्याचं सांत्वन करण्यासाठी आपण जातो, त्यासाठी ते आले होते. ती चांगली गोष्ट आहे कार्यकर्त्यांच्या घरी जाणं. बाकी ते जे म्हणाले की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा, तेही बरोबर आहे त्यांचं म्हणणं. म्हणजे कारण असं आहे की शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस, फडणवीस, शिंदे, अजितदादा, आम्ही सगळे कुणीच मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मी ज्यांची नाव घेतली सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की वेगळं आरक्षण द्या. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. स्थापन उद्या मी निवडणुकानंतर पुन्हा उपोषणावर असं आहे की सरकार महायुतीचं स्थापन होण्याची शंका नाही, परंतु लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकशाहीने दिलेले आहेत ते कोणी गाजवू शकतो. त्याच्यामध्ये विशेष काय आहे? शांततेनं कुणीही जे आहे लोकशाही मार्गानं आपापलं म्हणणं मांडू शकतो. ते असंही म्हणाले की ठरवलं एवढं पवित्र करायचं आहे तर काही अडचण आहे का, नाव न घेता अप्रोक्ष त्यांनी. म्हणजे मला काय माहिती, म्हणजे एवढा काय पवित्र तुम्हाला कुणी सांगितलं आमचा येवला अपवित्र आहे? आमचा येवला पवित्रच आहे पहिल्यापासून. येवला हे स्वातंत्र्य सेनाची लढाई झाली 1857 साली, त्या लढ्याचे सेनापती तात्या टोपे ह्या येवल्यातूनच जन्माला आले आणि त्या लढ्याचे सेनापती झाले. त्यांच्या येवल्यामध्ये आमच्या जगदंबा मातेचं मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. आमच्या येवल्याचे लोक जे आहेत अतिशय भाविक आहे. सतत सप्ताह इथे होतात, सतत कीर्तन इथे होतात. अतिशय पवित्र शहर आहे आमचं. सभेला तुमच्या प्रचंड गर्दी होती, कसा रिस्पॉन्स मिळाला, काय वाटतंय तुम्हाला? हा रिस्पॉन्स जे आहे, अंदरसूरला माझ्या सभेला निश्चितपणे जास्त गर्दी होती, परंतु तसाच रिस्पॉन्स आणि गर्दी जी आहे ही जिकडे तिकडे माझ्या मतदारसंघामध्ये मला मिळते आहे. प्रत्येक गटामध्ये मी जिथे सभा घेतो आहे त्या प्रत्येक सभेला अशीच गर्दी आणि असाच प्रतिसाद मिळतो आहे. मी आभारी आहे आमच्या या सर्व येवल्याच्या पवित्र येवल्याच्या जनतेचा. त्यांच्या हातामध्ये 2 माईक होते आणि त्यांना विचारलं गेलं की तुमच्या हातात 2 माईक का, तर ते असे म्हणाले की एक जुना माईक आहे तो सारखा बिघडतो म्हणून दुसरा माईक घेतला. पण त्यांनी अप्रत्यक्षपणे ही टीका केली की आता तुम्हाला ठरवायचंय काय करायचंय. असं आहे, ज्यांना जे काय बोलायचं ते बोलत राहतील, आपण आपलं काम करायचं. पुण्याची काय पद्धती असं मला नक्की काय माहिती नाही ते काय बोलले काय. ठीक आहे, कधी कधी जुनं ते सोनं असंही म्हणतात लोक. मराठा नेते येवल्याचे तुमच्या सोबत आहे, पण सोबत राहूनही कार्यक्रम करता येतो असं त्यांनी सांगितलं. काय तुम्ही नेहमी सांगत असतात का मराठा नेते तुमच्या सोबत आहे येवल्या मतदारसंघाचे, पण सोबत राहूनही कार्यक्रम करता येतो. कार्यक्रम करता येतो ते माझे कार्यक्रम करतात ना. तर यांनी सांगितलं नाही, अंदरसूरला फार मोठा कार्यक्रम झाला, चांगला रिस्पॉन्स मिळाला. काय हे चांगले कार्यक्रम करतातच माझे नेते. तर आता सुद्धा तुम्ही आलात, पाठवून आलात किंवा सगळं चांगले कार्यक्रम करतात, काय तक्रारच नाही. नाही म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा होता. नाही, म्हणणे काय नाही, तुमच्या मनातलं आहे ते त्यांच्या मनात आहे असं कसं म्हणता येईल? मला सरळ सांगा, काय त्यांच्या मनात आहे ते तुम्हाला कसं कळलं? तुम्ही मनकवडे आहात का? नाही ना. ते बिचारे सरळ शांतपणे सगळं काही बोलले, लोकशाहीला धरून बोलले. उगीच कुणावर काहीतरी ते असं झालं तसं झालं, मी काहीतरी बोल लावू नका.